बचत गटातील महिलांसाठी मोठी लॉटरी या ठिकाणी लागणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे। जर महिला बचत गटात असेल तर भविष्यामध्ये ती बहीण नक्की लखपती होणार आहे आणि सदैव लाडका भाऊ त्यांच्या पाठीशी असणार आहे, असं सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। व्यवस्थित माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। जर तुम्ही बचत गटात असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की महालक्ष्मी सरस हा गत 21 वर्ष अविरत सुरू असलेला उपक्रम आहे। उमेद अभियानाच्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे। उमेदच्या माध्यमातून महालक्ष्मी सरस हा राज्यभरात महिला बचत गटांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा उपक्रम झाला आहे। महिला बचत गटाने उत्पादने खूप चांगली असतात, पण त्यांच्या विक्रीसाठी खूप उपाययोजना कराव्या लागतात। यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या परिसरात उमेद अभियानाच्या माध्यमातून मॉल उभारले जातील। यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल। प्राथमिक स्तरावर 10 उमेद जिल्ह्यामध्ये या ठिकाणी उमेद मॉल उभारले जाणार आहेत, असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आले। पुढे त्यांनी बोलत असताना अशी सुद्धा माहिती दिली आहे, बचत गटामार्फत तयार केलेली वस्तू ही खासगी कंपनीच्या मालापेक्षा अत्यंत उत्कृष्ट दर्जाची असून त्या अत्यंत माफक दरात उपलब्ध होतात। उमेदच्या माध्यमातून 60 लाखापेक्षा अधिक कुटुंब आर्थिक प्रगती करत आहे। या माध्यमातून बचत गटातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दीदी ही योजना आणली आहे। ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना लखपती दीदी म्हटले जाते। आज महाराष्ट्रात 11 लाख पेक्षा जास्त लखपती दीदी आहेत। लवकरच 25 लाख महिलांना लखपती दीदी करण्याच्या शासनाचा मानस आहे। आगामी कालावधीत 1 कोटी महिला लखपती दीदी करण्याचा संकल्प आहे। स्त्री शक्ती ही आर्थिक विकासाला गती देणारी एक महाशक्ती होईल। बचत गटांच्या माध्यमातून ही चळवळ सुरू आहे। शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, एसटी बसेसमध्ये प्रवास सवलत योजना, या व्यतिरिक्त महिला सक्षमीकरणाच्या विविध योजना, लाडका भाऊ म्हणून लाडक्या बहिणींच्या विकासासाठी सदैव पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले आहे। आता याचबरोबर ज्या महिलांना बचत गटाअंतर्गत कर्ज पाहिजे असेल अशा महिलांसाठी सुद्धा एक महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी देण्यात आलेले आहे। जर तुम्ही बचत गटात असाल चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जातील। कर्ज कशा पद्धतीने घ्यायचंय, कर्ज घेतल्याच्या नंतर सबसिडी आपल्याला कशा पद्धतीने मिळते, या व्यतिरिक्त विविध ज्या काही नवनवीन अपडेट येतील त्या सर्व अपडेटचे तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ मिळत जातील। मित्रांनो, या ठिकाणी ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की महिलांना आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे। बचत गटांच्या माध्यमातून होणाऱ्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देणे यासाठी शासन आग्रही आहे। महिला बचत गटांच्या उत्पादित माल विक्रीचे हमखास ठिकाण मिळावे यासाठी जिल्ह्याच्या महत्त्वाच्या ठिकाणी माल उभारले जातील। तालुक्यात देखील विक्री केंद्र सुरू करण्यात येईल। बचत गटासोबतच वैयक्तिक कर्ज देण्यासाठी निर्णय झाला पाहिजे। आज उमेद अभियानाच्या माध्यमातून लाखो महिला सक्षम उद्योजकता म्हणून अनेक उत्पादन निर्मिती करत आहेत। त्यांनी तयार केलेली विविध उत्पादने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या उत्पादनांना हक्काचा बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून प्रतिवर्षी महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शन आयोजित केले जाते। या प्रदर्शनाला भेट देण्याचे आव्हान सुद्धा या ठिकाणी मंत्री गोरे यांनी म्हणाले आहेत। मित्रांनो, जर तुमच्या कुटुंबातील एखादी महिला बचत गटात असेल तर त्यांच्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।